श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, थांबा. जर तुमची रास मेष असेल तर हा व्हिडिओ चुकूनही चुकवू नका. येत्या 15 जूनच्या भयंकर महाअमावस्येनंतर संपूर्ण ब्रह्मांडात एक विलक्षण उलथापालथ होणार आहे. एक अशी अद्भुत आणि दिव्य शक्ती थेट तुमच्या घरात पाऊल ठेवणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील दुःख आणि गरिबीचा समूळ उच्चाटन करणार आहे. आणि सर्वात मोठा धक्का हा त्या एका व्यक्तीचे नाव कानावर पडताच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागेल. हा कोणताही सामान्य योगायोग नाही, तर 15 जूनच्या काळोख्या अमावस्येनंतर घडणारा साक्षात ईश्वरी संकेत आहे. नमस्कार. स्वभावाने अत्यंत धाडसी, ऊर्जेने भरलेल्या पण गेल्या काही काळापासून नशिबाची साथ न मिळाल्याने मानसिक त्रासातून जाणाऱ्या भाग्यवान मेष राशीच्या जातकांनो, अत्यंत सावधान, कारण येत्या 15 जूनच्या महाअमावस्येनंतर तुमच्या नशिबाचे संपूर्ण चक्र एका रात्रीत उलट फिरणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या मरणयातना सहन करत आहात, ज्या एकाकीपणाच्या अंधारात, नातेवाईकांच्या टोमण्यात आणि पैशाच्या तणावात जगत आहात, तो सगळा छळ आता संपणार आहे. ब्रह्मांडात अशा काही गुप्त हालचाली सुरू झाल्या आहेत, ज्यामुळे या अमावस्येची काळी रात्र सरताच एक दिव्य शक्ती तुमच्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील दुःख आणि गरिबीचा समूळ उच्चाटन करणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या सोबत घडणाऱ्या या गोष्टी निव्वळ एक योगायोग आहेत, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. ज्योतिषशास्त्राच्या सर्वात गुप्त सिद्धांतानुसार जेव्हा एखादी महाशक्ती या अमावस्येच्या काळोखानंतर तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, तेव्हा ती आधी काही भयंकर आणि स्पष्ट संकेत देते. 15 जूनच्या अमावस्येनंतर तुमच्या घरात एका भयंकर रूपाचे आगमन होणार आहे, ज्याचे नाव ऐकूनच तुमच्या अंगावर काटा येईल आणि डोळे आनंद अश्रूंनी घळाघळा पाणावतील. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तुमच्या संकटाचा नाश करण्यासाठी एखादा चमत्कारी युगपुरुष वाटस्वरूप बनून येणार तुमच्या दारावर, एखादा सिद्ध साधू कानमंत्र द्यायला येणार, की थेट तुमच्याच घरात एक लहान बाळाच्या रूपाने साक्षात कुलदीपक जन्माला येणार आहे. या रहस्याचा पर्दाफाश आजच्या या व्हिडिओत करणार आहोत. शेवटपर्यंत नक्की बघा. मेष राशीच्या जातकांनो, येत्या 15 जून रोजी उजाडणारी ही महाअमावस्या तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक धक्का देणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अनेकदा लोक अमावस्येच्या नावाने प्रचंड घाबरतात, पण ज्योतिषशास्त्राच्या प्राचीन सिद्धांतानुसार या अमावस्येची काळी रात्र संपताच संपूर्ण ब्रह्मांडात एक मोठी सकारात्मक उलथापालथ घडून येणार आहे. या काळात तुमच्या राशीत होणारा मंगळ आणि गुरुचा विशेष प्रभाव एक अशी दुर्मिळ, बलाढ्य आणि महाशक्तिशाली युती निर्माण करत आहे, जिचा थेट प्रभाव तुमच्या भाग्यावर पडत आहे. हा ग्रह बदल इतका वेगवान आहे की ज्या 15 जूनच्या अमावस्येनंतर तुमच्या नशिबाचे चक्र प्रचंड वेगाने उलट फिरणार असून रखडलेली कामे अचानक मार्गी लागतील. तुमचा राशी स्वामी स्वतः ग्रहाचा सेनापती मंगळदेव आहे, जो तुमच्या धाडसाचा कारक आहे. परंतु गेल्या काही काळापासून इतर ग्रहाच्या कठीण प्रभावामुळे तुमच्या कामात सतत अडथळे येत होते. या 15 जूनच्या अमावस्येनंतर ग्रहाचा तो नकारात्मक प्रभाव अचानक थंडवणार असून भाग्याची बंद दारे एका रात्रीत उघडणार आहेत. या नव्या पर्वाची आणि सुखाची सुरुवात अमावस्येनंतर तुमच्या घरात एक अत्यंत पवित्र दृश्य आणि दिव्य सकारात्मक शक्तीच्या प्रवेशाने होणार आहे. स्वतःच्याच रक्ताच्या नातेवाईकांनी आणि जवळच्या माणसांनी तुमच्या पडत्या काळाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला आजवर पावलं जे टोमणे मारले, ते सर्व आता कायमचे बंद होणार आहे. तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारे ते विषारी शब्द आता त्या लोकांच्याच घशात अडकणार आहेत, कारण ही दिव्य शक्ती तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळवून देण्यासाठी तुमच्या घरात पाऊल ठेवत आहे. ज्या लोकांनी तुम्हाला नेहमी कमी लेखले, तुमच्या आर्थिक परिस्थितीची चेष्टा केली
तेच लोक आता तुमच्या समोर मान झुकवून उभे राहतील. घरात गेल्या अनेक महिन्यापासून पैशाच्या चणचणीमुळे आणि सततच्या कटकटीमुळे जे मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, ते वातावरण ही दिव्य शक्ती एका क्षणात शांत करून टाकेल. अचानक धनलाभाचे असे गुप्त मार्ग मोकळे होतील, ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती. 15 जूनच्या या महाअमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात आणि घराच्या उंबरठ्यावर एकाच वेळी अशा 3 अद्भुत गोष्टी किंवा व्यक्तीचा संबंध येणार आहे, ज्या तुमच्या संपूर्ण नशिबाचा चेहरामोहरा बदलून टाकतील. यात पहिली शक्यता म्हणजे एखाद्या युगपुरुषाचा किंवा दैवितेच असलेला एखादा वाटसरू अचानक तुमच्या समोर येईल, जो तुम्हाला संकटातून बाहेर काढेल. दुसरी अत्यंत महत्त्वाची शक्यता म्हणजे एखादा सिद्ध साधू थेट तुमच्या घराच्या दारावर दस्तक देईल. हा साधू पुरुष तुमच्या घरात पाऊल ठेवताच घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, करणी बाधा आणि जुन्या वाईट गोष्टीचा अंत होईल. तो तुमच्या डोळ्यात पाहत तुमच्या उज्ज्वल भविष्याची अशी काही गुपिते सांगेल, जी ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. आणि तिसरी सर्वात आनंददायी घटना म्हणजे तुमच्या घरात किंवा अगदी जवळच्या नात्यात एका दिव्य बाळाचा जन्म होईल किंवा तसा शुभ संकेत मिळेल. हे बाळ म्हणजे साक्षात कुलदीपक असेल, ज्याच्या पाऊल गुणांनी घरातील सर्व दारिद्र्य एका झटक्यात हवेत विरून जाईल आणि तुमचे डोळे नकळत आनंद अश्रूंनी घळाघळा पाणावतील. गेल्या अनेक महिन्यापासून मेष राशीवर जे एक भयंकर अशुभ ग्रहाचा प्रभाव होता, ज्याने तुमच्या हक्काच्या नात्यामध्ये विष घालवण्याचे काम केले होते, तो काळा कुट्ट प्रभाव आता 15 जूनच्या महाअमावस्येनंतर समूळ नष्ट होणार आहे. जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील सदस्यासोबत जे जुने गैरसमज आणि वाद धुमसत होते, ते या अमावस्येनंतर अत्यंत शांतपणे मिटणार आहेत. आता नीट लक्ष द्या. अमावस्येनंतर निसर्ग तुम्हाला काही अत्यंत नवीन आणि गुप्त संकेत देण्यास सुरुवात करेल. पहिला संकेत म्हणजे तुमच्या घराच्या दारावर अचानक एखादी पांढरी गाय किंवा लाल रंगाचा पक्षी येईल आणि थेट तुमच्याकडे पाहेल. दुसरा संकेत म्हणजे सूर्योदयाच्या वेळी अचानक तुमच्या उजव्या हातावर प्रचंड प्रमाणात खाज जाणवू लागेल, जो मोठा धनलाभाचा संकेत आहे. तिसरा संकेत म्हणजे तुमच्या घरात अचानक कापूर, गुंगूळ किंवा होमाच्या धुपाचा सुगंध नसतानाही अत्यंत तीव्रतेने जाणवू लागेल. हे संकेत दिसताच सावध व्हा आणि समजा की दिव्य शक्तीने तुमच्या घरात प्रवेश केला असून तुमची सुवर्ण काळाकडे वाटचाल सुरू झाली आहे. जुन्या सर्व निराशा मागे सोडून या नव्या पर्वाचे आनंदाने स्वागत करा. हे महाभाग्य आणखी मजबूत करण्यासाठी आणि मेष राशीची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी अमावस्येनंतर सलग 3 दिवस सकाळी सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या कलशातून सूर्यदेवाला अर्घ्य द्या. त्यानंतर आपल्या देवघरात गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून अत्यंत शांत चित्ताने आपल्या कुलदेवतेची आणि स्वामी समर्थाची मनापासून प्रार्थना करा. या पवित्र काळात कोणत्याही गरजू किंवा गरीब व्यक्तीला गूळ, तांबे किंवा लाल रंगाच्या वस्तूचे मनोभावे दान करा. यामुळे तुमचे कुटुंबातील दोष मिटून ग्रह प्रचंड बलवान होतील. याचे थेट शुभ परिणाम तुमच्या आरोग्यावर, नोकरी, व्यवसायावर आणि ढासळलेल्या नात्यावर दिसून येतील. या उपायानंतर घरातील कटकटी आणि भांडणे कायमची बंद होऊन संपूर्ण घरात सुख, समाधान आणि अखंड शांतता नांदू लागेल. निसर्ग तुम्हाला वेदना देण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील जुन्या कर्माची भरपाई करून तुम्हाला सुखाचे दिवस देण्यासाठी हे प्रसंग निर्माण करत आहे. जर तुम्हाला अंतर्मनातून वाटत असेल की तुमची वेळ आता बदलणार आहे, तर आत्ताच्या आता कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा महादेव कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा नक्की लिहा. जो भक्त संपूर्ण श्रद्धेने महादेवाचे नाव लिहिल, त्याच्यावर भोलेनाथाची अंतिम कृपा होईल, यात तीळ मात्र शंका नाही. आता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महादेव तुमचे सदैव भले करोत. धन्यवाद.